नमस्कार. नमस्कार. आज माझ्यासोबत मनीषा खिरे आहेत, ज्या पुण्याहून आल्या. गेली 10 दिवस इथे आनंदकुंजमध्ये होतात. काय काय समस्या घेऊन आला होतात? खूप जॉईंट पेन होते, पाठवणे आणि मानसिक तणाव होता. परत खूप असं दबाव आल्याने व्हायचे कायम, आणि शेतीमध्ये काम करताना त्यामुळे पाठवून पूर्ण अंग हे झालं होतं, दुखत होतं. पण इथं येऊन शिवांबू घेऊन मग नंतर उपवास केले 8 दिवस मी, आणि 8 दिवसात मला म्हणजे मानसिक तणाव बी गेला. आता मन डोके पूर्ण शांत झाले माझं, आणि खूप छान वाटतंय. किती किलो वजन कमी झालंय? माझं जवळ 7 किलो. 7 किलो कमी. हॅपी आहात का? हो, हॅपी. कमरेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं गेले, पायाचे गेले, जॉईंट गेले. माझा हात असा वर होत नव्हता, तो हात असा वरती व्हायला. आणि एकंदर आता वजन कमी झालंय, तर त्याचबरोबर शारीरिक दुखणी किती कमी वाटतं? हो, खूपच कमी वाटतं. खूपच कमी वाटतं. शिवांबू बद्दल काय वाटतं? शिवांबू हे चांगलंच औषध आहे. शिवांबूवरती प्रेम जडलंय आता. घेणारच. घरी जाऊन जे काही लिहून दिलंय ते सगळं फॉलो करणार आहे. तुमच्यासारख्या ज्या घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, बरोबर, उगीच गोळ्या औषधं खात राहतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगू की इथं आले तर शिवांबू घेऊन चांगले आजार बरे होतात. घरी जसे कोणत्याही पेन तेवढाच राहतो, तेवढा गोळी घेईन तेवढ्यापर्यंतच राहतं मर्यादित, पुन्हा दुखायला लागतं ते. तसं इथं 6, 8, 10 दिवस राहून तुम्ही चांगले बरे व्हाल आणि चांगले वातावरणात राहील. आणि आपल्याला इथं सगळं म्हणजे आपले पोट साफ, परत छाती साफ, शुद्ध केले सगळे शरीर, शुद्धीकरण, आणि लहानपणाचे सगळे खेळ आठवले, त्यामुळे खूप छान वाटले. समाधी साधना छान वाटली. समाधी छान बी, जलसमाधी बी, परत आपल्याला नेत्र प्रक्षालन बी चांगलं वाटलं. शंखप्रक्षालन बी चांगलं वाटलं. दर्शकांना सांगायला आवडेल, आल्यात त्यावेळेला मानदुखी, कंबरदुखीने खूप परेशान होत्या, चेहऱ्यावरती नेहमी तणाव होता. आता चेहऱ्यावरती किती छान स्माइल आहे. हे निव्वळ उपवास केल्यामुळेच आहे, शिवांबूमुळे आहे. तुमच्या जीवनामध्ये नेहमीच स्वास्थ्यपणाला लागू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल. धन्यवाद.